चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो पॉइंट आहे की कंबाईन पूर्व परीक्षा 2024. आणि या संदर्भात आपण थोडं पुढच्या 6-7 महिन्यांबद्दल डिस्कशन करणार आहोत. कारण हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या अगोदर जेवढे काही कंबाईनचे आपले स्ट्रॅटेजी लेक्चर झाले होते त्यावेळेस डेट म्हणजे तारीख जी आहे ही डिक्लेअर झालेली नव्हती, परंतु 10 नोव्हेंबरला आयोगाने आपल्याला टेंटेटिव्ह टाइम टेबल फायनली दिलं आणि हे टेंटेटिव्ह टाइम टेबलने आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षेची जी तारीख आहे ही सांगितलेली आहे 16 जून. आता या तारखेमध्ये आणि अगोदरच्या ज्या तारखांसाठी आपण प्रिपरेशनचा म्हणजे प्लॅन केला होता तो त्या ज्या तारखा होत्या त्या होत्या फेब्रुवारीच्या, बरोबर. मग त्या अँगलने जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये म्हणजे आतापासून पुढच्या 3 महिन्याचं प्लॅनिंग आपण मागच्या अनेक लेक्चरमध्ये केलेलं आहे. पण आता या 3 महिन्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि जवळपास 6-7 महिने आपल्याला टोटल या ठिकाणी मिळालेले आहेत. जर आतापासून पाहिलं म्हणजे हा नोव्हेंबरचा जर आपण सोडून दिला होता, तुम्ही जेव्हा लेक्चर हे पाहाल कदाचित नोव्हेंबरमध्ये पाहत असाल, डिसेंबरमध्ये पाहत असाल, बरोबर. पण डिसेंबर पासून जरी पाहिलं आपण तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून म्हणजे जवळपास तुम्हाला 6 पूर्ण महिने आहेत आणि वरचे आत्ताचे ते पुढचे 15 दिवस पाहिले तर 7 महिने तुम्हाला पाहायला मिळतात. हे 7 महिने कम्प्लिटली पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर मुख्य परीक्षेमध्ये देखील आपण पाहूया किती टाइम दिलाय आणि कशा पद्धतीने आपण 16 जून साठी प्रिपेअर करू शकता नवीन कंबाईनच्या पॅटर्न नुसार, हे या लेक्चर मध्ये आपण समजून घेऊया. लेक्चर शेवटपर्यंत करा, तुम्हाला या संदर्भात अनेक गोष्टी आहेत त्या क्लिअर होऊन जातील जर तुम्ही कंबाईन 2024 ही टार्गेट केली असेल तर. सुरुवात करूया आपल्या सेशनला काही बेसिक इन्फॉर्मेशन पासून. जर तुम्ही 2024 मध्ये राज्यसेवा देखील करत असाल तर राज्यसेवेसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आपण सुरू केलेली होती, विजयपथ नावाची ती बॅच आहे. जर तुम्ही कंबाईन करत असाल 2024 मध्ये तर तुमच्या सर्वांसाठी आपण संकल्प नावाची एक बॅच सुरू केलेली आहे. यानंतर लेटेस्ट नवीन बॅच, तुम्हाला जर सगळे लाईव्ह लेक्चर करायचे असतील आणि लाईव्ह लेक्चर करताना तुम्हाला आता एक नवीन बॅच हवी असेल तर नवीन बॅच आपण सुरू केली एमपीएससी फाउंडेशन कोर्स 2024. तुम्ही ही बॅच आता जॉईन करू शकता आणि बॅच जॉईन करताना कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या ठिकाणी मिळून जाईल. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नसाल, बघा आपले टेलिग्राम चॅनल आहेत, यामध्ये अनिकेत सर टेक्स्टबुक हा देखील एक टेलिग्राम चॅनल आहे आणि दुसरा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तो आहे जॉग्राफी बाय अनिकेत सर. तुम्ही सर्च करा, तुम्हाला टेलिग्रामला तो मिळेल, तो जॉईन करून ठेवा कारण त्यावरती आपण अनेक अपडेट तुम्हाला देत असतो, अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो, बरोबर. तर तो जॉईन करून ठेवा जॉग्राफी बाय अनिकेत सर. बाकी सेशनला सुरुवात करूया. बघा जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये, लवकरात लवकर आपण हे सगळे मुद्दे डिस्कस करूयात. फायनली आपल्याकडे तारीख आलेली आहे कंबाईन प्रिलिम्सची आणि कंबाईन प्रिलिम्स आपल्याला 2024 मध्ये 16 जून या तारखेला होताना पाहायला मिळेल. आता टेंटेटिव्ह टाइम टेबल जरी असेल तरी मोस्ट प्रोबेबली 16 जूनलाच आपली पेपर आहे ते होणार आहेत, बरोबर. तर या ठिकाणी दिले तुम्हाला फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिरात येणार आहे कंबाईनची, ऍडव्हर्टाईज कधी येणार आहे, फॉर्म वगैरे कधी चालू होऊन जातील, तर फेब्रुवारीमध्ये ही प्रोसेस चालू होऊन जाईल. फेब्रुवारी नंतर तुम्हाला पाहायला मिळतं 16 जूनला एक्झाम होईल प्रिलिमची आणि यानंतर जो निकालाचा महिना आहे प्रिलिमचा तो आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यामध्ये प्रिलिमचा निकाल आहे तो लावला जाईल. असं टेंटेटिव्ह टाइम टेबल आपल्याला पूर्व परीक्षेबद्दल माहिती देतं. जर आपण मेन्सच्या तारखा पाहिल्या म्हणजे त्या आपण एकदा पाहून घेऊया म्हणजे किती मध्ये गॅप येते पण कळेल आपल्याला. ग्रुप बी ची मेन्स जर आपण पाहिली तर 29 सप्टेंबर 2024 ला ग्रुप बी ची मेन्स आहे आणि गट क म्हणजे ग्रुप सी ची मेन्स जी आहे ती अजून बरोबर 1 वर्षानंतर म्हणजेच 17 नोव्हेंबर 2024 ला ग्रुप सी ची मेन्स पुढच्या वर्षी होणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि पुढे निकालाचे महिने वगैरे नंतर दिलेत पण तुम्ही पाहून घ्या नंतर, बरोबर. आता आपण जे डिस्कशन करायचं आहे हे डिस्कशन आपल्याला सर्वात पहिले प्रिलिम साठी करायचे आणि यानंतर आपण मेन्स साठी देखील करूयात की तुम्ही कशा पद्धतीने पुढचा जे काही 1 वर्षाचा कालावधी आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंत पाहिलं तर आता आपल्याकडे जवळपास 10-11 महिने आहेत. तर या 10 महिन्यांचं प्लॅनिंग तुम्ही कसं करू शकता, पूर्व परीक्षेला किती वेळ द्यायचा, कोणते विषय करायचे आणि ते कसे करायचे आणि मेन्सचे जे विषय आहेत ते कसे करायचे हे सगळं समजून घेऊया. पण त्या अगोदर या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी प्रिलिम्स आहे त्याचं मी तुम्हाला एकदा वेटेज सांगितलं होतं आणि आता 5 नोव्हेंबरला ग्रुप बी मेन्स झालेली आहे त्याचंही वेटेज सांगितलेलं आहे. आता बरेच विद्यार्थी आता पहिल्यांदा हे लेक्चर आपलं पाहत असतील तर त्यांच्यासाठी आपण ते वेटेज परत रिवाइज करूया म्हणजे तुमच्या देखील डोळ्यासमोरनं जाईल एकदा आणि तुम्हाला पण ते एकदा आठवून जाईल. बघा आपण पहिल्यांदा प्रिलिमचा विचार केला 30 एप्रिलला आपली प्रिलिम झाली होती या वर्षीची, जी नवीन पॅटर्न नुसार पहिली प्रिलिम्स होती कंबाईनची. यामध्ये भूगोलाचे प्रॉपर भूगोलाचे 9 प्रश्न होते. ओव्हरऑल 10 प्रश्न तुम्ही इन्क्लूड करू शकता. एक करंट अफेअर मध्ये मी त्याला ऍड केलाय तो
स्वच्छतेचा, स्वच्छ शहराचा. इतिहासाचे 10 प्रश्न आले होते. राज्यशास्त्राचे तुम्हाला किंवा राज्यव्यवस्थेचे तुम्हाला 15 प्रश्न पाहायला मिळतात. अर्थव्यवस्था 15, चालू घडामोडीचे 16 आलते, पण 15 जनरली कन्सिडर करू शकता. सामान्य विज्ञानचे 15 आणि बुद्धिमत्ता गणितचे तुम्हाला 20 प्रश्न पाहायला मिळतात. हे प्रिलिम्सचं वेटेज आहे. खूप वेळा सांगितलंय, आताही सांगतो, की कंबाईन करत असाल तर 2 विषय तुमचे परफेक्ट पाहिजेत. एक म्हणजे मॅथ्स रिझनिंग आणि दुसरा म्हणजे सायन्स. सायन्स बद्दल पण बोलू आपण, की सर हा विषय परफेक्ट होत नाही कधीच, बरोबर. पुढे ते डिस्कशन करू आपण ज्यावेळेस आपण सब्जेक्ट वगैरे पाहूयात. आता फक्त वेटेज समजून घ्या प्रिलिम्ससाठी. मेन्सचं वेटेज पण एकदा मी दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल ग्रुप बी मेन्स, कारण ग्रुप सी अजून व्हायचे पुढच्या महिन्यामध्ये, त्यावेळेस आपण ते डिस्कस करू. पण ग्रुप बी चे वेटेज आपल्याकडे आहे. यामध्ये सामान्य बुद्धिमापन आणि आकलनाचे 10 प्रश्न होते आणि अंकगणित सांख्यिकीचे 12, असे 22 प्रश्न तुम्हाला या सेक्शन वरती पाहायला मिळतात. यानंतर चालू घडामोडीचे 10 प्रश्न, करंट अफेअरचे 10 प्रश्न होते. कायद्यांवरती 3 प्रश्न आले होते बघा. दोन प्रश्न जे होते ते आरटीआय वरती होते आणि एक प्रश्न जो होता तो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमावरती होता. राज्य व्यवस्थेचे 15 प्रश्न, यासोबत जर आपण इतिहासाचे पाहिले 10 प्रश्न, भूगोलाचे 10 प्रश्न, भूगोलामध्ये पण पर्यावरणाचं आणि भूगोलाचं दोन्ही वेटेज निम्म निम्म तुम्हाला पाहायला मिळतं, त्यामुळं तोही पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. सायन्सचे टोटल 20 प्रश्न आले होते. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे त्यातले 12 प्रश्न सायन्सचे होते आणि 8 प्रश्न हे तुम्हाला टेक्नॉलॉजीचे पाहायला मिळतात. हे वेटेज समजून घ्या. यानंतर आपल्याला माहिती प्रणालीवरती, म्हणजे हे सगळं दिलेले आहे बघा तुम्हाला इथं, आणि अर्थव्यवस्थेचे तुम्हाला मेन्सला 10 प्रश्न पाहायला मिळतात, बरोबर. तर हे वेटेज आहे. या अगोदर भरपूर वेळा पाहिलंय, तुम्ही वाचलं असेल, अभ्यास केला असेल या संदर्भात, तर मी जास्त यावरती आता फोकस नाही करणार. आपण ऍक्च्युअली गोष्टी काय केल्या पाहिजे त्याच्याकडे जाऊया, कारण हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की वेटेज काय आहे किंवा कशा पद्धतीने तो पॅटर्न आता चालू आहे, बरोबर. आपण डिस्कस करूया की पुढच्या 6-7 महिन्यामध्ये काय करायचं सर प्रिलिम्ससाठी, आणि नंतरचे जे 3-3.5 महिने आहेत मेन्सचे, त्यामध्ये काय करायचं. तो आपण या पॉइंटला आता काय करूया, कारण हे पॉइंट अगोदरच्या बऱ्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो मी याला फक्त आता ओव्हरलुक केलं, म्हणजे आपण याला ओव्हरलुक केलेलं आहे. आपण जाऊया पुढं आणि डिस्कस करूया की सर आता नक्की काय केलं पाहिजे. हे सगळं तुमचं बरोबर की एवढा पॅटर्न राहिलाय किंवा एवढे प्रश्न या विषयाला आलेले आहेत, पण आता करायचं काय नक्की, बरोबर. असा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. पहिला मुद्दा बघा, मी सजेस्ट करू शकतो, बरोबर. प्रत्येकाला ती गोष्ट लागू होईल असं नाहीये. प्रत्येकाचं टाइम टेबल वेगळं राहतं, प्रत्येकाचे अभ्यासाची ड्युरेशन वेगळी राहते, वेळ वेगळा राहतो, बरोबर. पण आपण एक ओव्हरऑल जनरल काय करूया, आयडिया घेऊयात आणि यानंतर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. पण मी बेसिक ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या सांगून देईल तुम्हाला. आता पूर्व परीक्षेला 210 दिवस, म्हणजे जेव्हा हे लेक्चर मी बनवतो आहे नोव्हेंबरच्या 18 तारखेला, 210 दिवस बाकी असतील. वरचे 10 दिवस सोडून द्या, जेव्हा तुम्हाला या 10 दिवसामध्ये कधी तुम्ही लेक्चर पाहू शकत असाल, तर 200 दिवस ऍटलिस्ट तुमच्याकडे आहेत, बरोबर. मग या 200 दिवसांचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. तर 200 दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे. पण आता बघा विषय कसा आहे की प्रिलिम्स आणि मेन्स असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की सर आता मी प्रिलिम्सचा अभ्यास करू कंबाईनच्या, की आता मी मेन्सचा अभ्यास करू, बरोबर. हा एक मोठा प्रश्न तुमच्या समोर असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. बघा, हा प्रश्न पडण्याचं कारण आपण पाहू की 2 वेगवेगळ्या परीक्षा आहेत आणि पॅटर्न थोडा वेगळा आहे दोन्ही परीक्षांमध्ये. म्हणजे प्रश्न संख्या म्हणजे पेपरची संख्या असेल ती वेगळी आहे, पण पेपरच्या आतमध्ये काय आहे त्याच्याकडे फोकस करूयात. तुम्हाला माहितीये प्रिलिमला आपला जीएसचा पेपर आहे. 100 प्रश्न आहेत, 60 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात आणि हे जे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात हे आपले मिक्स क्वेश्चन्स आहेत. जे आता पॅटर्न मी तुम्हाला सांगितला त्यामध्ये सर्वाधिक वेटेज आहे ते मॅथ्स रिझनिंगला आहे, बरोबर. 20 प्रश्नांचं प्रिलिम्सला. सायन्सचे 15, इकॉनॉमीचे 15, पॉलिटीचे 15, करंट अफेअरचे 15 असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. इतिहास भूगोल 10-10 प्रश्न, बरोबर. यानंतर मेन्स मध्ये काय सर ऍडिशन काय आहे, बरोबर. आता सिलेबस जर तुम्ही पाहिले ना प्रिलिम आणि मेन्सचे, तर जीएसचा पार्ट कॉमन आहे बरं का, त्यात काही ऍडिशन नाहीये किंवा काही हे नाहीये. 1-2 पॉइंट्स आहेत कायद्यांचे, ते सांगतो मी तुम्हाला. पण जर कॉमन विषय पाहिले ना, तर भूगोल इथंही आहे, भूगोल इकडेही आहे. पर्यावरण तुम्हाला इथं कदाचित नाही येणार, पण इकडे मेन्स मध्ये आहे. सायन्स तिकडे आहे, सायन्स तिकडे आहे. पॉलिटी आहे, तिथेही पॉलिटी आहे. इकॉनॉमी आहे, इकॉनॉमी. इथला जो पेपर 2 आहे ना, लक्षात ठेवा आपला, हा पेपर 2 जो आहे कंबाईन मेन्सचा, हा पेपर 2 आहे जीएसचा, आणि हा जीएसचा जो पेपर आहे हा ओव्हरऑल म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो प्रिलिम्सचा पेपर आहे त्याच्यासारखाच आहे. फक्त वेटेज मध्ये थोडा बदल आहे, जो मी आता तुम्हाला सांगितलं. मॅथ्स रिझनिंगचे प्रिलिम्सला 20 प्रश्न येत आहेत, तिकडे 22 येत आहेत, बरोबर. मेन्स मध्ये सायन्सचे इकडे 15 येत आहेत, तिकडे सायन्सचे 12 अधिक 8 म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मेन्सला 20 प्रश्न आहेत. सो आता राहिलं काय बघा,
इतिहास इकडं 10 प्रश्न होते, इकडं पण 10 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात, काही चेंज नाहीये. भूगोलाचे प्रिलिम्सला 10 प्रश्न होते, मेन्सला 10 प्रश्न आहेत. करंट अफेअर्स इकडं 15 होते, इकडं 10 आहेत. म्हणजे करंट अफेअर्सचे मेन्सला 5 प्रश्न कमी आहेत. मग ते 5 प्रश्न कुठं कम्पेन्सेट केले त्यांनी? तर ते कायद्यांमध्ये केले. कायद्यांचे 3 प्रश्न आपण पाहिले होते, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? ते ऍडजस्ट केलेले आहेत. बरं ते काय ऍडजस्ट केले? कारण सिलेबसमध्ये तो सेक्शन ऍडिशनली आहे. कायदे 2 कायदे दिलेले आहेत मेन्सच्या सिलेबसमध्ये. तर त्या ठिकाणी काय केलं त्यांनी? ते 3 प्रश्न ऍडजस्ट केले, 2 प्रश्न तुमच्या मॅथ्स, रिझनिंग आणि याच्यामध्ये वाढवले होते. बरोबर? 22 प्रश्न मेन्सला विचारले होते. सो वेटेज ऑलमोस्ट सेम आहे. अभ्यास करताना तुम्हाला मॅथ्स, रिझनिंगला फोकस करायचाच आहे. सायन्सला लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर? तर आता हे तर कॉमन आहे. बरोबर? पेपर 2चा काही प्रश्न नाही सर. पेपर 2 तुमचा प्रिलिम्स बरोबरच तयार होऊन जाईल. राहिला प्रश्न पेपर 1चा. आता पेपर 1 काय आहे सर? तर पेपर 1 तुम्हाला पाहायला मिळतो. हा आहे मराठी आणि इंग्रजी. बरोबर? मराठीचे 50 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न. इथं मात्र थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हे फक्त मेन्सलाच आहे. बरोबर? मग आता एक प्रश्न पडेल, की सर आत्तापासून मराठी इंग्लिशचा अभ्यास करू, की प्रिलिम्स झाल्यानंतर करू? तर बघा याचं उत्तर जे आहे ते अर्ध्या लोकांसाठी वेगळं राहणार आहे, अर्ध्या लोकांसाठी वेगळं. आता ही अर्धी लोक कोण आहेत सर? हाफ पीपल्स कोण आहेत? जे ग्रुप सी मेन्सला आहेत 17 डिसेंबरच्या. 17 डिसेंबरच्या ग्रुप सी मेन्सला जे कोणी विद्यार्थी, आता बरेच विद्यार्थी असतील, 95,000 विद्यार्थी महाराष्ट्रातले त्या ग्रुप सी मेन्सला आहेत क्लर्कला. बरोबर? तर आता लक्ष द्या, त्या एक्झामसाठी तुम्ही असंही आता मराठी आणि इंग्लिश करतच असाल, आणि मोस्टली विद्यार्थी आता करतायत. तुम्ही जर पाहिलं तुमच्या आजूबाजूला मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास चालू असेल. रिझन काय आहे? 17 डिसेंबरला तुमची मेन्स आहे कंबाईनची. बरोबर? मग त्याच्यासाठी तुमची ती तयारी होणारच आहे. बरोबर? जर आता ते करत असाल तर तुम्ही 17 डिसेंबर पर्यंत करू शकता. चांगल्या पद्धतीने कव्हर करा. त्यानंतर डायरेक्ट प्रिलिम्सला फोकस करा. ओके, बघा मुद्दा समजून घ्या. जर तुम्ही ग्रुप सी मेन्सला असाल तर 17 डिसेंबर पर्यंत खूप चांगला अभ्यास करा त्या टॉपिकचा. पण 17 डिसेंबर नंतर जर तुम्हाला म्हणजे पुढची एक्झाम द्यायची असेल आणि तुम्ही देणार असालच, बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा? थोडा जो फोकस आहे तो प्रिलिम्सला शिफ्ट करा. आता असे निम्मे विद्यार्थी आहेत सर, आम्ही तर आता काही ग्रुप सी मेन्सला नाहीये, नवीन विद्यार्थी आहोत. तर आता आपण काय करायचं? आतापासून मराठी इंग्लिश करायचं की प्रिलिम्स झाल्यानंतर करायचं? बघा, जर तुमचा जीएसचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर झाला असेल, आता काही जे विषय आहेत ना ते ऍटलिस्ट 50% 60% कव्हर झाले असतील, तर एखादी लँग्वेज तुम्ही आता करून ठेवा. बरोबर? 2 पैकी एखादी लँग्वेज जी तुम्हाला थोडी अवघड वाटते आहे, ती आता पुढच्या 2 महिन्यामध्ये काय करा? ऍटलिस्ट त्याला एकदा तरी करून ठेवा, एकदा अभ्यास करा. नंतरच्या 3.5 महिन्यामध्ये, प्रिलिम झाल्यानंतर तुम्हाला 3.5 महिने आहेत, जे कंबाईनच्या मेन्सला सफिशियंट राहतील, कारण 2च पेपर मेन्सला आहेत. एक म्हणजे इंग्लिश मराठीचा आणि दुसरा म्हणजे जीएसचा. जीएसची रिव्हिजनला वेळ पाहिजे आपल्याला. बरोबर? मल्टिपल टाइम रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सो लँग्वेज जर तुम्हाला शक्य असेल तर इथून पुढच्या 2 महिन्यामध्ये, 2 ते 3 महिन्यामध्ये काय करा? हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्यासोबत आपल्याला प्रिलिमला फोकस करायचं लक्षात ठेवा. कारण सगळा काही अभ्यास कराल, पण जर प्रिलिमला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मेन्सचा अभ्यास करून उपयोग होणार आहे का आपल्याला? तर नाही होणार. बरोबर? मग काय करू आपण? तुम्ही इथं फोकस करा. या पेपरला तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करा. पण त्यासोबत तुमचा प्रिलिमचा अभ्यास पण चालू राहू द्या. म्हणजे काय होऊन जाईल, की थोडं आपल्याला प्रिलिमवरती पण आपलं लक्ष राहील. कारण कट ऑफ तुम्ही पाहताय कंबाईनचे खूप प्रिलिम्सला हाय चाललेत आता. बरोबर? सो पुढच्या वर्षी जागा वगैरे जास्त निघतील ती गोष्ट वेगळी आहे. पण कट ऑफ खाली येत नाही, तुम्हालाही माहिती आहे. बरोबर? आता कट ऑफ पण खूप लागतोय, कारण तेवढा अभ्यास विद्यार्थ्यांचा चालू आहे आता. आणि कंबाईन मध्ये कॉम्पिटिशन 2024च्या प्रिलिम्सला ही खूप जास्त आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, ही कॉम्पिटिशन का आहे. आपण थोडं एक कंपॅरिझन करूया जुने विद्यार्थी आणि नवे विद्यार्थ्यांमध्ये. तुम्ही आता जर जुने विद्यार्थी असाल, जुने म्हणजे सर कोण? की या अगोदर पेपर दिलेले आहेत, कंबाईनची प्रिलिम दिली असेल, मेन्स दिली असेल, एक ठराविक अभ्यासक्रम आपला कंप्लीट झालाय, असे विद्यार्थी. नवीन म्हणजे कोण? तर कम्प्लिटली पहिल्यांदाच 2024 मध्ये सर पहिल्यांदाच आम्ही कंबाईन देणार आहोत, आणि पहिलीच एक्झाम असणार आहे आपली कंबाईनची. बरोबर? जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल ना, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आज म्हणजे आत्ता जिथं कुठं असाल, तुम्ही आज प्लॅनिंगला सुरुवात करा. कारण तुम्हाला रिझन सांगतो या साईडचं, तुम्हाला एक अंदाज येईल की 2024 ला कॉम्पिटिशन किती राहणार आहे. बरोबर? जुने विद्यार्थी असाल, राज्यसेवा करणारे असाल, बरोबर, आणि वाटत असेल सर 2025 ला तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय, सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, आपल्याला काय तिकडे जायचं नाहीये, तर आपण काय करू? कंबाईनला फोकस करूया. असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत राज्यसेवेचे जुने, जे 2024 ला, जे अगोदर कंबाईनला बघतही नव्हते सर, जे कंबाईनचा कधी फॉर्मही भरत नव्हते. का?
नाही सर, ते एक राज्यसेवा देतोय तर राज्यसेवाच द्यायची असं एक हे राहतं, म्हणजे ते राहतं, लक्षात ठेवा. टेम्परामेंट राहतं की राज्यसेवेचे विद्यार्थी कंबाईनला शक्यतो कधी जास्त करून एवढ्या सिरियसली घेतलेलं नाही. तुम्ही देखील त्या म्हणजे नोटीस केलं असेल, काही लोकांनी अनुभव घेतला असेल, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. येस सर, आपण पण त्यातलेच आहोत, बरोबर. असं जर तुम्हाला वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस सर, कंबाईनला आजपर्यंत कधी सिरियसली घेतलेलं नव्हतं. राज्यसेवा म्हणजे राज्यसेवा चालू होती आपली, अजूनही चालू असेल, बरोबर. राज्यसेवा करा, नो डाऊट. पण कदाचित मनात एकदा वाटलं असेल की एकदा कंबाईनचा विचार करूया, कारण 2024 मध्ये कोणती तरी पोस्ट घेणं हे तुमचं कदाचित ध्येय आता राहिलं असेल, बरोबर. कारण 25 पासून राज्यसेवेचा नवीन पॅटर्न आहे आणि एवढा सोपा नाहीये, बरोबर, कारण खूप गोष्टी ऍडिशनल त्यामध्ये. त्यामुळे जुने विद्यार्थी जे आहेत इथं लक्षात ठेवा, अगोदरचे कंबाईनचे जे यामध्ये खूप जास्त प्रॅक्टिस करून बसलेत, मेन्स 2-3 वेळा दिलेली आहेत, असेही विद्यार्थी आहेत. आणि काही विद्यार्थी आहेत जे राज्यसेवेकडून कंबाईनकडे आपण म्हणतो की स्थलांतरित झालेले आहेत, मायग्रेट झालेले आहेत. तर हे जे आहेत ना, लक्षात ठेवा, हे खूप सुपर विद्यार्थी आहेत, कारण यांच्याकडे लक्षात ठेवा खूप अनुभव आहे. अनुभव कशात सर यामध्ये एक्झाम मध्ये, की काय अभ्यास करायचा, किती करायचा आणि कशा पद्धतीने करायचा, कारण त्यांनी ऑलरेडी त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे, अगोदर एक्झाम दिलेले आहेत. तर हे खूप म्हणजे आपण म्हणूया की डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत, किंवा खूप जास्त आपण म्हणूयात की आपण अपेक्षा ठेवू शकतो की हे जे विद्यार्थी आहेत ते 2024 मध्ये कंबाईन मध्ये खूप जास्त चांगला स्कोर करतील. आता हे ऐकून नवीन विद्यार्थी म्हणतील सर आम्ही काय करावं, बरोबर, म्हणजे आपण काय करू आता, बरोबर. असं जर वाटलं असेल, त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की तुम्ही आज जागं होणं गरजेचं आहे, ऍटलीस्ट जाजून जरा नसाल तर. याचं रिझन सांगतो की हे जे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा, हे तुम्हाला कसेच ऐकणार नाहीयेत जर तुम्ही अजून सिरियस नसाल तर. हे खूप पुढे निघून जातील, कारण यांच्याकडे तो अनुभव इतका मोठा आहे त्या परीक्षेमधला, जो स्वतः घेतल्याशिवाय तुम्हाला कळत नाही नक्की काय करायचं, बरोबर. आता हे जर तुम्हाला असं वाटत असेल की सर आता अवघड होऊन बसलं, बरोबर, आपण तर म्हणलं होतं 24 मध्ये भरपूर वेळ आहे आता आणि आरामात कंबाईन आपण क्रॅक करून देऊया, बरोबर. जर नवीन विद्यार्थी असाल ना, फर्स्ट टाइम तुम्ही एक्झाम देत असाल, कॉलेजमधनं पास आउट असाल, तुम्ही हे करू शकता का? 100% करू शकता. पण सोपं आहे का? अजिबात नाही. कारण 2024 ची कंबाईन अगोदरच्या सगळ्या कंबाईन पेक्षा खूप वेगळी राहणार आहे. इथं कॉम्पिटिशन खूप भारी राहणार आहे, लक्षात ठेवा, खूप जास्त राहणार आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. हे ऐकून कदाचित तुम्हाला टेन्शन येऊ शकतं, येऊ द्या, पण तुम्ही ते तर त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही हवेत राहू नका की नवीन विद्यार्थी कॉलेजमधनं पास आउट झालोय आता सर अभ्यास करतोय. अभ्यास करताय, पण तो कसा करताय? एक्झामसाठीच करताय की फक्त वाचत चाललाय पुढं? ह्या पण गोष्टी आहेत, बरोबर. तुम्हाला की सर आपण तर टाइमपासच करत नाही, आपण तर अभ्यासच करतो, बरोबर. पण अभ्यास योग्य करतोय का आपण? अभ्यास योग्य मार्गाने चालू आहे का? जे लागतंय परीक्षेला ते करतोय का? फक्त वाचत चाललोय पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत? याच्यामध्ये पण फरक पडतो, कारण अभ्यास तर सगळेच करत असतात ना, जे एमपीएससीचा अभ्यास करतायत सगळेच अभ्यास करत असतील. पण इथं पण त्याच्या आतमध्ये पण काही पॉइंट्स आहेत अभ्यास सुरू केल्यानंतर, की अभ्यास करायचा कशा, सांगतो आपण, डिस्कस करू याबद्दल. पण जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल ना, मी तुम्हाला खूप एक रिक्वेस्ट करेल, हवं तर सजेस्ट करण्यापेक्षा रिक्वेस्ट करेल की तुम्ही ना हे विचार करा जरा, की यांना जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला खूप सुपर फास्ट होणं गरजेचं आहे. मग सर यासाठी काय करावं, बरोबर. आता हे सगळ्यांसाठीच आपण डिस्कस करूया की याच्यासाठी आता काय करता येईल आपल्याला. सिलेबस वगैरे दिलेला आहे तुम्हाला, नंतर पाहून घ्या तुम्ही. आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण आपण पोस्ट केलेला आहे, तुम्ही जॉईन करून पाहून घ्या. बघा मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो कंबाईनचे कसे आहेत. कंबाईनला 2023 ला सायन्स खूप अवघड आलं होतं, बरोबर. मी या साईडला लिहितो सायन्स, जे मी म्हणजे ओनेस्टली सांगतो की अवघड विषय आहेत परीक्षेमध्ये टॅकल करण्यासाठी. अजून एक विषय तुम्हाला पाहायला मिळतो, चालू घडामोडी, म्हणजेच करंट अफेअर्स. यासोबत एक विषय आहे आपला कुठला, इतिहास. ओके, हे 3 विषय मी बाजूला काढले. एका साईडला आपण साईडला ठेवूया भूगोल, स्पेशली महाराष्ट्राचा, कारण कंबाईन म्हटलं तर महाराष्ट्रच जास्त मॅटर करतं. यानंतर आहे आपलं इकॉनॉमी आणि पॉलिटी. आता या विषयांमध्ये बघा, आणि अजून एक विषय लिहितोय तो मॅथ्स रिझनिंग. ओके, आता हे 4 विषय जे आहेत ना, हे 4 विषय तुम्हाला पाहायला मिळतात. याला मी म्हणतो की हे असं म्हणूया की आपण सोपे आहेत. ओके, आणि हे अवघड आहेत. म्हणजे डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला, काही गोल गोल फिरून सांगणार नाहीये की वेगवेगळे शब्द वापरून, बरोबर. डायरेक्ट सांगतो हे सोपे आहेत आणि हे अवघड आहेत. आता का सोपे अवघड का म्हणतोय, तुम्ही कदाचित सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, तुम्हाला वाटेल की सर सायन्स तर आमच्यासाठी इकडे येऊन जाईल, बरोबर. असं वाटत असेल तर कंबाईन प्रिलिम्सचा एकदा पेपर नक्की पहा 2023चा. त्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की 15 पैकी किती प्रश्न आपल्याला सुटते, बरोबर. त्यामुळे मी सांगतो बघा, हे जे विषय आहेत ना, सायन्स असू द्या
करंट अफेअर्स असू द्या आणि इतिहास असू द्या, हे विषय खूप जास्त डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे काय सर? सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा. डायनॅमिक म्हणजे तुम्ही याचा कितीही अभ्यास करा, पण प्रश्न जर आले तर व्यवस्थित येऊ शकतात बरोबर, आणि जर नाहीच आपल्या पट्ट्यातले आले ना, करंट अफेअर मध्ये 15 पैकी 2-3 प्रश्न बस सुटत नाही, जर नाहीच आले पट्ट्यातले तर. जर सायन्सचा जसं 2023 चा पॅटर्न होता तसा जर आला तर नाही 4-5 प्रश्न बस सुटत. इतिहास जर वाचलेला आला तर ठीक आहे, पण जर वेगळे रेफरन्स त्यांनी यूज केले, अवघड होऊन जातं बरोबर. त्यामुळे हे जे विषय आहेत मग करायचेच नाही का सर हे विषय? 100% करायचे आणि खूप चांगल्या पद्धतीने करायचे हे सगळे विषय बरोबर. पण अगेन किती करायचे बरोबर? याला आपण म्हणूया की एक लेवल पर्यंत करा, म्हणजे एका लिमिट पर्यंत करा, त्याच्या पुढे जाऊ नका. ओके सर. 10 मिनिटं अगोदर तुम्ही म्हणे सायन्सचा चांगला अभ्यास करा, सगळ्याचा बेस्ट द्या सगळ्या विषयामध्ये तुमचा. मी म्हणत नाही की कुठं तुम्ही कमी करा, बेस्ट तुम्हाला जेवढा जमेल तेवढा अभ्यास करा. पण ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजनची वेळ येईल ना, वाचा सगळं बरोबर, पण ज्यावेळेस रिव्हिजनची वेळ येईल ना, तुम्हाला महाराष्ट्र भूगोल अगदी तुमच्या बोटांवरती पाहिजे. घाट विचारले तुम्हाला महाराष्ट्रातले तोंडपाठ पाहिजे, खाड्या विचारल्या तोंडपाठ पाहिजे सर, त्याच्या मागची नदी माहित पाहिजे. तुम्हाला डोंगर रंगा विचारल्या माहित पाहिजे, नद्यांची खोरी माहित पाहिजे, उपनद्या माहित पाहिजे, हे सगळं तोंडपाठ झालं पाहिजे. कारण हा विषय जो आहे तो मार्क देतोच. इकॉनॉमीचे 15 प्रश्न मार्क देतात. सर इकॉनॉमी तर अवघड आहे, एकदा कंबाईनचे पेपर पहा. ओके, स्पेशली प्रिलिम्सचे, आणि आता तर कॉमन पेपर झाले बरोबर. 10च प्रश्न मेन्सला येत आहे कंबाईनच्या बरोबर इकॉनॉमीचे. मग हे पहा ना प्रश्न, त्यामध्ये काय विचारले? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विचारलाय, फिलिप्स वक्र विचारलेला आहे, त्यानंतर ते लघु वित्त संस्था, लघु उद्योगांचे फायदे विचारलेत. जनरल प्रश्न आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करा चांगल्या पद्धतीने, चांगला सोर्स पकडा भूगोलासाठी, इकॉनॉमीसाठी. पॉलिटी हमखास मार्क देणारा विषय पॉलिटी करून ठेवा ना, मल्टिपल टाइम करा. मॅथ्स रिझनिंग आवडतं नाही आवडत काही पर्यायच नाहीये, हे करायचंच आहे, लक्षात ठेवा पुढच्या 6 महिन्यामध्ये. याच्याशिवाय पर्याय नाही कंबाईन मध्ये. मी तुम्हाला परत सांगतो, मॅथ्स रिझनिंग तुम्हाला आवडत असेल नसेल, तुम्हाला करावंच लागेल खूप चांगल्या पद्धतीने. 20 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवता आले पाहिजेत बरोबर. तर लक्षात ठेवा, हे सगळे विषय जे आहेत, हे 7 विषय तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे? वाचायचे सगळे चांगल्या पद्धतीने, बेस्ट तयारी करायची सगळ्या विषयांची. पण रिव्हिजन करताना हे तोंडपाठ करून ठेवायचे. तोंडपाठ म्हणजे एकही मार्क नाही गेला पाहिजे इथपर्यंत तयारी करायची. हे विषय जर तुम्ही वाचलेलं असेल, तुमच्यातलं आलं, तुम्ही कदाचित टॉपर होऊ शकता बरोबर. पण जर नाही आले आपल्या पट्ट्यातले ह्यातले कोणता एखादा विषय 2 विषय, हरकत नाही ना, इकडे भरून काढा तुम्ही त्याला बरोबर. पण करायचे सगळेच बरोबर. तर आता इथून पुढे काय कराल? अभ्यास करताना याची मल्टिपल टाइम रिव्हिजन कराल. जेवढ्या तुम्हाला नोट्स काढायच्या, जेवढी प्रॅक्टिस करायची आहे, जेवढे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, याच्या नोट्स काढा, शॉर्ट नोट्स बनवा, माइंड मॅप बनवा, काही करा, पण याच्याविषयी तुम्ही सर्व काही यूज करू शकता. इथं तुम्ही एवढं करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही अभ्यास सगळा करा, पण तुम्ही काय करा, याच्यापेक्षा या विषयांना महत्व थोडं जास्त द्याल. महत्व म्हणजे असं नाही की याला सोडून द्यायचं, परत तेच सांगतो नाही तर कन्फ्युज होईल एखादा विद्यार्थी. अभ्यास खूप चांगला करा. सायन्सचे 20 पैकी मेन्सला तुम्हाला कदाचित 15-16 मार्क आले तर खूप चांगली गोष्ट होऊन जाईल बरोबर. प्रिलिमला 15 पैकी 12-13 जर आले सायन्सला, तर पेपर तुमचा कंबाईनचा असाच होऊन जाईल बरोबर. हे लक्षात ठेवा. तर अभ्यास सगळ्याचा करा, फक्त तुम्ही रिव्हिजनला ज्यावेळेस मेहनत घ्याल ना, तर मेहनत या विषयांवरती घ्या. मेहनत कुठं घ्याल तर इथं घ्याल. अभ्यास सगळा करा, पण जास्त मेहनत या ठिकाणी घ्याल. ओके. तर हे थोडं डोक्यात ठेवा आणि पॅटर्न जो आहे तो फॉलो करा. कारण नवीन विद्यार्थ्यांना हे थोडंसं कठीण जाऊ शकतं असं मला वाटतं. टेन्शन घ्यायचं नाही सर, कठीण जाऊ शकतं असं तुम्ही म्हणले, परंतु हे शक्य आहे बरोबर, अशक्य तर नाहीये. पण मी तुम्हाला एक जाणीव करून दिली की हे का अवघड आहे 2024 मधलं कॉम्पिटिशन. याचं रिझन तुम्हाला मी सांगून ठेवलं. यानंतर तुम्ही डिमोटिवेट व्हाल, मोटिवेट व्हाल, हे तुमच्या लेवलला तुम्ही कसं त्याला घेतलेलं आहे हे तुमच्यावरती डिपेंड राहील बरोबर. पण ते खरं सांगणं माझं काम आहे, कारण उगाच तुम्हाला या गोष्टी सांगून की काही नाही एवढं बरोबर असं म्हणून काही चालणार नाहीये. आहे कॉम्पिटिशन तर आहे बरोबर. यानंतर बघा दुसरा एक विषय राहिला, तो म्हणजे गायडन्सचा बरोबर. त्याचा एक मुद्दा सांगतो मी फक्त, कारण काय होतं की आपण आहे ना खूप असं हे करून बसतो की नाही आपण स्वतः अभ्यास करायचा, कुठं क्लास लावले तर आपली प्रतिष्ठा कमी होऊन जाईल असं काही लोकांना वाटतं बरोबर. कोणाला कळलं आपण क्लास लावले होते, क्लास लावून अभ्यास केला. काही नाही, लक्षात ठेवा, प्रश्न बरोबर येतोय का चुकतोय याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तुम्ही सेल्फ स्टडीने प्रश्न बरोबर आणला, किंवा तुम्ही एखाद्या विषयाचा जर क्लास लावला असल्याने तो प्रश्न बरोबर आणला, काही नाही, प्रश्न बरोबर आला ना तो कसा येऊ द्या बरोबर. हे लक्षात ठेवा, यातला कोणताही विषय तुम्हाला अवघड जात असेल, तुम्ही त्या क्लास म्हणजे तुम्ही त्या विषयाचा क्लास लावा. तुम्हाला
असं वाटेल की नाही सर हे क्लास वगैरे नको आपल्याला, पण तुम्हाला सांगतो सेल्फ स्टडीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ना, त्या तुम्हाला भरपूर टाइम कन्झ्युमिंग राहतात. तुम्ही करू शकता, नो डाउट असं नाही की क्लासची आवश्यकता राहतेच. पण तुम्हाला जर ते व्यवस्थित करायचं असेल, कमी टाईममध्ये करायचं असेल आणि एक्झाम ओरिएंटेड करायचं असेल, तर तुम्ही गाईडन्स घ्या. कारण ते म्हणतात सगळे तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल की क्लास वगैरे, पण लावतात सगळे लक्षात ठेवा क्लास. ओके. सो तुम्ही त्या भ्रमात राहू नका. तुम्हाला जर वाटलं ना, सर यातला कोणता विषय अवघड, सायन्स अवघड जातो, इतिहास अवघड जातो, भूगोल अवघड जातो, इकॉनॉमी अवघड जातो, बरोबर, मॅथ्स, रिझनिंग, तुम्ही त्याचा गाईडन्स घेऊन अभ्यास करा. वेळ वाचेल, मार्क वाढतील, लवकरात लवकर गोष्टी कव्हर होऊन जातील. ओके. तर हा एक पॉईंट तुम्हाला सगळं सांगायचा होता. आय होप तुम्हाला या परीक्षेबद्दल 2024च्या बऱ्यापैकी आयडिया आली असेल. तुम्हाला काही डाऊट असेल या परीक्षेबद्दल, तुम्हाला ग्रुपला ऍड व्हायचं असेल आपल्या व्हॉट्सअपच्या, या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा या नंबरवरती. मी तुम्हाला व्हॉट्सअपला ऍड करून देईल. मला फक्त मेसेज करायचं, तर ग्रुपला ऍड करा, मी कंबाईनच्या लेक्चरमधून आलोय, मी पर्टिक्युलर ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून देईल. आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो देखील आजच जॉईन करून घ्या. जॉग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा टेलिग्रामला, डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल. तर हे लेक्चर होतं, लाईक करायचं म्हणजे बाकी असेल तर लाईक करून द्या. लेक्चर मधून एखादी गोष्ट जरी समजली असेल तर प्लीज कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंट्समुळं नंतर आपल्याला असे लेक्चर बनवता येतात आणि अनेक विद्यार्थी ते लेक्चर पूर्ण पाहतात तुमची कमेंट वाचल्यामुळे, बरोबर. सो जर शक्य असेल तर नक्कीच तेवढं करू शकता. बाकी बघा, बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो सुपर कोचिंग बद्दल. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. आपले वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत. विजयपथ नावाची बॅच राज्यसेवेसाठी आहे. संकल्प नावाची बॅच तुम्हाला कंबाईनसाठी पाहायला मिळते आणि एक नवीन बॅच लेटेस्ट आपण सुरू केलेली आहे, एमपीएससी फाउंडेशन कोर्स 2024. जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर कोड यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत. मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आणि कमीत कमी पैशामध्ये तुम्ही ही जॉईन करू शकता. आपला जो दुसरा टेलिग्राम चॅनल आहे अनिकेत सर टेक्स्टबुक, हा देखील जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथं अपडेट तुम्हाला मिळून जातील. आणि आपला दुसरा जो आहे तो जॉग्राफी बाय अनिकेत सर. ओके. तर आय होप की इथपर्यंत सर्व काही तुम्हाला गोष्टी क्लिअर असतील. आपण भविष्यात असेच लेक्चर अजून घेऊया, मेन्ससाठी स्पेशली घेऊया. ओके. पॅटर्न वगैरे कसा आहे, कुठले सोर्सेस तुम्ही रेफर केले पाहिजे, किंवा तुम्हाला जर असं वाटलं की सर कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला लेक्चर हवं आहे, तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती काय करेल, नंतर लेक्चर प्लॅन करेल. चालेल. सो आपण या लेक्चरमध्ये थांबूया. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.